आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। ते पीडित कुटुंबियांच्या भेटीला गेलेत। पीडित चिमुकलीच्या आई वडिलांची सांत्वनपर भेट रोहित पवार यांनी घेतली आहे। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी सुद्धा पीडित कुटुंबियांच्या भेटीला आल्याचं कळतंय। अनेक राजकीय नेते सुद्धा पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे सुद्धा या कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। याअगोदर सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट फोन लावून दिला, आश्वस्त केलं मुख्यमंत्र्यांनी की कठोरात कठोर शिक्षा करू। आणि यानंतर आता रोहित पवार या कुटुंबियांच्या भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आई वडिलांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी रोहित पवार दाखल झाले। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। बालाजी, ही भेट झालेली आहे की होणार आहे? श्रद्धा, आता आपण पाहतोय की रोहित पवार ही सगळी भेट घेत आहेत। रोहित पवार या ठिकाणी आलेले आहेत। पीडितांच्या आईवडिलांची ते विचारपूस करतायत। खरं तर काल जे नवले ब्रिजवरती आंदोलन झालं, 6 तास जे आहे ते पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही आश्वासित करावं असं मागणी होती। त्यानंतर मात्र पोलिसांनी हे सगळं आंदोलन चिरडलं, आंदोलकांना हाकलून दिलं रस्त्यावरून आणि हे आंदोलन संपवलं। त्यानंतर रोहित पवार जे आहेत ते आता या पीडितेच्या आईवडिलाला भेटण्यासाठी आलेले आहेत। कालच हा फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवावा अशी मागणी जी आहे ती रोहित पवार यांनी केलेली होती। काल रोहित पवार नरसापूर या ठिकाणी सुद्धा गेलेले होते, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांशी चर्चा केलेली होती। त्यानंतर आज स्वतः रोहित पवार जे आहेत त्या पीडितेच्या आईवडिलांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यांच्याबरोबर रोहित पवार ज्या पद्धतीने भेटीसाठी आलेले आहेत तसेच खासदार मेधा कुलकर्णी सुद्धा आता या पीडित कुटुंबाची भेट घेत आहेत आणि विचारपूस करतायत। काल ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस आंदोलनातून एका व्यक्तीने जे आहे ते पोलीस ज्यावेळेस धरपकड करत होते त्यावेळेस मेधा कुलकर्णी यांना फोन लावलेला होता आणि मेधा कुलकर्णी यांना या आंदोलनामध्ये नेमकं पोलीस आमच्यावर कशा पद्धतीने अतिरेक करतायत हे सगळं त्या लाईव्ह फोनमध्ये सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो आंदोलक करत होता। त्यानंतर आता मेधा कुलकर्णी सुद्धा या कुटुंबाच्या भेटीला आलेले आहेत, सांत्वन करतायत आणि सगळी माहिती घेत आहेत आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल यासाठी काय प्रयत्न करता येईल आणि त्यांची मागणी काय या सगळ्यांचा संवाद जो आहे तो मेधा कुलकर्णी साधतायत। त्याचबरोबर आमदार रोहित पवार सुद्धा साधतायत। विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटनांचे सगळे लोक जे आहेत सक्रिय झालेले आहेत आणि तपासाला वेगही आलेला आहे। अहवालाची प्रतीक्षा आहे। मात्र आता हे सगळे नेते कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी येत आहेत। ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।